डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली येथील श्री मारुती मंदिर चौकात प्रसिद्ध असलेल्या श्री महावैष्णव मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला। संपूर्ण मंदिर सुवासिक फुलांनी सजवण्यात आले होते। माजी नगरसेविका रुपाली रवी म्हात्रे आणि कुटुंबीय तसेच मंडळाचे उत्सव समिती प्रमुख रवी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा अत्यंत भव्य आणि दैदिप्यमान स्वरूपात संपन्न झाला। या वर्षीच्या हनुमान जन्मोत्सव सोहळ्यात सुमारे 7 ते 8 हजार भाविकांच्या उपस्थितीने मंदिर परिसर भक्तिरसाने आणि उत्साहाने भारावून गेले। प्रसिद्ध गीत रामायण गायक निनाद आजगावकर यांच्या गीत रामायण या सुरेल कार्यक्रमाने वातावरण राममय करून टाकले। हजारोंच्या संख्येने उपस्थित रसिक श्रोत्यांनी 2 तास मंत्रमुग्ध होऊन या भक्ती संगीताचा आनंद घेतला। झुकले थोडे राम जानकी आली वरमाला गगना माझी देव करानी घडीची करताला। हा मंगल सोहळा यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेविका रुपाली रवी म्हात्रे, मंडळाचे उत्सव समिती प्रमुख रवी म्हात्रे, विशेष सहकारी अंकुश राणे, मंडळाचे अध्यक्ष संदीप दिघे, उपाध्यक्ष संतोष नारकर, कोषाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी विशेष मेहनत घेतली। प्रतिवर्षाप्रमाणे हनुमान जन्मोत्सव या मारुती महावैष्णव मारुती मंदिरातर्फे चांगल्या प्रकारे केला जातोय। इथे सकाळपासून लोकांची लाईन असते दर्शनाला। अजूनही बघा, तुम्ही बघत असाल अजूनही तिथे लाईन आहे। जवळजवळ 11 वाजेपर्यंत 11 साडे 11पर्यंत लाईन राहणार आहे आणि लोकांना लाईनीत राहायला सांगायला लागत नाही। लोक बरोबर लाईनीत राहतात, कोणाला काय सांगायची गरज नाही, तर बरोबर ते लाईनमध्ये जाऊन आपलं दर्शन घेतात आणि लोकांचा खूप सहकार्य असतो। त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम करत असतो। आता आमचं एक गीत रामायण कार्यक्रम चालू आहे, तिथे बघा तुम्ही किती लोक बसलेले आहेत। बाकी ह्या माध्यमातून आमच्या महावैष्णव मारुती मंदिराच्या माध्यमातून आम्ही बरेचसे कार्यक्रम शालेय उपयोगी, लोकोपयोगी, कलावंतांचं सगळं कार्यक्रम करत असतो। त्यामुळे इथे लोक खूप येत असतात। ती डोंबिवलीवर पसरलेली आहे आणि सातत्याने इथे हनुमान जयंती उत्सव आणि मंदिर पुनर्बांधणी सोहळा मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो आणि इथे लोकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद असतो आणि ती जी परंपरा आम्ही ठेवलेली लोकांच्या संवर्धन आणि संस्कृती संवर्धन आणि धार्मिक कार्याची एक लोकांना आवड राहावी, निर्माण व्हावी, ही जी परंपरा आहे भारतीय संस्कृतीची, ती आम्ही जोपासण्याचा प्रयत्न करतो मंडळातर्फे। आणि मंडळातर्फे अनेक लोकोपयोगी संस्थेचे अनेक कार्यक्रम उपक्रम होतातच, ते सर्व सुरू आहेच।